तर मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता एक नवीन व्हिडिओ आपण बघूया रेसिपीचा. आज गणपती गेलेत म्हणजे काहीतरी तिखट बनणार. पाहूया, आज चिकन वडे बनवण्याचा प्रोग्राम आहे चुलीवरती. दाखवतो तुम्हाला, बघूया कसं बघू शकता तुम्ही. इकडे वडे बनवण्याचा प्रोग्राम चालू आहे. इकडे चिकन फ्राय वडे चालू आहेत ते, आणि इकडे बघा भात चालू आहे. हे बनतं आहे गॅसवरती. आता तुम्हाला मेन प्रोग्राम दाखवतो. इकडे तुम्ही पाहू शकता चुलीवरती आज चिकन बनवण्याचा प्रोग्राम आहे आमचा. सोबत राहा, बघूया कसं काय काय लागतं ते. आता ह्याच्यावरती बघू शकता तुम्ही तेल गरम करायला टाकलं आहे. तेल गरम झालं, आता टाकूया याच्यामध्ये. बघा काय काय आहे. कांदा आहे, आला लसूण आहे, मिरची आहे, खोबरं आहे, ओलं खोबरं आहे आणि सुकं खोबरं दोन्ही आहे. आणि आमची चिमुरडी बघा अशी मध्ये मध्ये येत राहील, ते थोडं तुम्ही इग्नोर करू शकता. आता टाकूया त्याच्यामध्ये मिरची, लसूण आणि आलं टाकून मस्त शिजवूया. पाहू शकता तुम्ही तेल मस्त गरम झालेलं आहे. त्याच्यात मिरची वगैरे फ्राय होईल चांगली. आता टाकूया तर मंडळी, आता कांदा टाकूया त्याच्यामध्ये. तर मंडळी पाहू शकता तुम्ही, आता कांदा वगैरे सर्व हे सगळं आता टाकायचं आहे. त्याच्यामध्ये खोबरं ॲड करूया आपण. पाहू शकता मंडळी तुम्ही, आता वडे इकडे आपले आता तयार व्हायला सुरू झाले. छान सुगंध सुटला वड्यांचा. पाहू शकता मंडळी तुम्ही. छोटा आले भात इथे शिजत आले आहे. खोबरं टाकूया मंडळी आता आपण. आणि खोबरं व सगळा कांदा वगैरे सगळं आपण आता चांगलं एकजीव करून हे आपलं वाटण तयार करूया मंडळी. मालवणी पद्धतीचं जेवण म्हणजे वाटण तर आलं. कांदा मस्त खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेऊ. पाहू शकता तुम्ही, आता चुलीवरच्या जेवणाला वेगळीच चव असते. तर पाहू शकता तुम्ही, आपलं आता हे वाटपाचं सामान तयार झालं आहे. कांदा वगैरे चांगला परतून घेतला आहे आपण. आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. पाहू शकता तुम्ही, आता प्लेटमध्ये काढून घेऊया आपण. तर मंडळी बघूया आता वड्याची कशी तयारी चालू आहे. पाहू शकता मंडळी, वडे इकडे आता निघत आहेत गरमागरम. बघू शकता तुम्ही, वडे बघायची अशी ही पद्धत. बघू शकता तुम्ही, असे वडे तयार करतात. तुमच्याकडची पद्धत कशी आहे ते सांगा नक्की. वाटप बघूया आता. वाटप सगळं आता आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊया आणि वाटप तयार करून घेऊया आपल्या चिकनसाठी. तर मंडळी आपलं वाटप तयार झालं आहे. आता वळूया मेन रेसिपीकडे. बघू शकता तेल मस्त गरम झालं आहे. त्याच्यात आपण आता कढीपत्ता, कांदा टाकून घेऊया आणि परतून घेऊया. टमाटर टाकला आहे बघूया. मस्त परतून घेऊया. कांदा गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, हा पारंपरिक पद्धतीने आपण आता हे चुलीवरचं चिकन बनवतो आहे. गावाकडे येऊन ही सगळी मजा असतेच, करायलाच पाहिजे. मस्त परतून घेऊया आता कांदा. आता आपण याच्यात टाकूया हळद. पाहू शकता तुम्ही. आता ॲड करूया लाल तिखट चवीप्रमाणे. परतून घेऊया मस्त मसाला भाजेपर्यंत.
तर ही धणा पावडर टाकूया. मस्त सुगंध सुटलाय पाहू शकता तुम्ही. मीठ टाकूया चवीप्रमाणे. मस्त मिक्स करूया आता हे सगळे मसाले. आणि आता हे वाटप, मेन इन्ग्रेडियंट वाटप. मालवणी जेवण म्हटलं की वाटप हे पाहिजेच खोबऱ्याचं. मस्त सगळे एकजीव करून घेऊया. मस्त भाजून घेऊया आता. आणि आता आपण टाकूया स्पेशल एव्हरेस्ट मसाला. चव चांगली येते या मसाल्याने. गावठी मसाले तर असतातच. मस्त एकजीव करायचं आहे वाटण वगैरे सगळं. थोडंसं पाणी ॲड करून तर मसाले भाजून घ्यायचे आहेत पूर्ण. पाहू शकता आपले मसाले तयार होत आले आहेत. आता मेन इन्ग्रेडियंट आता टाकूया. चिकन टाकून घेऊया आता मस्त. मस्त असं चिकन टाकून घेऊया. आता ढवळून घेऊया मसाला आणि चिकन एकजीव करून घेऊया, म्हणजे मसाला सगळं लागेल चिकनला. मस्त ढवळून घेऊया. थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आता याच्यामध्ये. पाहू शकता मंडळी तुम्ही, पाणी ॲड करून आता थोड्या वेळेला आता उकळी यायला सुरुवात झाली आहे. छान असा सुगंध सुटला आहे. मज्जा करूया. शिजू द्या मस्त आता हे चिकन. तर पाहू शकता मंडळी, आपलं चुलीवरचं चिकन ऑलमोस्ट रेडी झालं आहे. आता थोडा वेळ फक्त याला वाफ देऊया आणि आता तयार करूया. तर मंडळी पाहू शकता तुम्ही, आता हे आपलं हे पारंपरिक पद्धतीचं चिकन, चुलीवरचं बनवलेलं चिकन रेडी झालं आहे. पाहू शकता तुम्ही किती छान तयार झालं आहे आपलं चिकन. आता हा टोप बाजूला घेऊया आणि मस्त मॅरिनेट करून घेऊया. तर मंडळी आता चिकन झालं, वडे झाले, भात झाला. आता चिकन फ्राय करे वळूया. बघू शकता तुम्ही, चिकन फ्रायचं पण बॅटर रेडी आहे. आधी तयार करून ठेवलं होतं. आता चिकन सोडूया मस्त तेलात. मस्त चिकन फ्राय करून घेऊया. तर फायनली मंडळी आपलं चिकन फ्राय पण तयार झालं आहे. आता बाजूला काढून घेऊया चिकन फ्राय पण. तर मंडळी चला तुम्हाला दाखवतो आता आम्ही काय स्वयंपाक केला आहे ते व कशी थाली सजावट केली आहे ते. तर मंडळी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. तोपर्यंत बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.